जय श्रीराम हो सोलापूरकर. 90 डे चॅलेंज आजचा 76 डे. पद्धतशी मी सकाळी उठलो ना, बाहेर येऊन बुटं घातलो बघा. बुटं घालून चाललो आता. तर रोडावर येऊन मित्रासाठी थांबलो होतो. कोण अजून आले नव्हते. आल्यावर पद्धतशी मी सगळे मित्र तर ग्राउंडवर आलो. ग्राउंडवर येऊन पहिलं तर एक मोठं टाकी होतं. टाकीवर चालायला चाललो होतो. तर आल्यावर आमचं फाटून जातात आलं. तर कोपऱ्याने कडेकडेने चाललो होतो मी चालत. याच्या पुढं अजून एक होतं टाकी. ते बघून पद्धतशीने अजून थोडं वर जाऊ म्हणलो होतो. त्यामुळं चालत अजून थोडं वर गेलो. वर आला बघा. वर येऊन तुम्ही बघू शकता वरचं व्ह्यू. आता पद्धतशीने थोडं उशीर थांबून खाली चाललो. आता खाली जाताना तर आमचं ते डोकं फिरालतं. खाली आल्यावर रनिंग चालू केलो ग्राउंडवर. रनिंग झाल्यावर इथं बसलो बघा. एक कुत्र्यासोबत खेळत बसलो. ते कुत्रा माझा मित्राचाच आहे. तिथे थोडं उशीर बसून चाललो बघा आता घरी. एक सांगायचं होतं मित्रांनो, मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तेवढं मोठं टाकीवर गेलो. पद्धतशी मग घरी येऊन परत ब्रश करून आता अंघोळ केलो बघा. अंघोळ करून आल्यावर आता चालतो जिमला. कारण काल जिमला गेलो नव्हतो. जिम मध्ये येऊन बॅक आणि बायसेप मारलो. बॅकचे 3 सेट मारलो आणि बायसेपचे 4 सेट मारून पद्धतशी मग घरी निघालो. घरी आलो बघा. घरी येऊन परत थोडं उशीर निवांत बसलो. थोडं उशीर गेम खेळत बसलो. गेम खेळून नंतर जेवायला बसलो. जेवण करून आता झोप आली. त्यामुळे आता झोपून टाकतो. झोपून उठलो बघा. झोपून उठल्यावर आता मला एक काम होतं. आमचे एक काम सांगितलं होते. त्यामुळे आता बाहेर जायचं होतं. त्यामुळे पहिलं तर जेवण घेतलो. जेवण करून आता जातो नंतर जेवण केलो बघा. जेवण झालं. आता जातो. गाडी काढलो बघा. गाडी काढून चाललो आता. झालं बघा ते काम करून आता चाललो. जाताना एक झाड दिसलं. ते झाडापाशी बघितलो. इथं मध्ये घरकुलामध्ये अफवा पसरवलेत. कारण ते भूत आहे ते आहे म्हणून सांगाल ते. तिथे थोडं उशीर थांबलो. त्यामुळे पद्धतशी आता घरी चाललो बघा. हे ब्लॉग खूप मोठं होतं. त्यामुळे याचं पार्ट 2 येईल. ब्लॉग आवडल्यास लाईक फॉलो शेअर कमेंट नक्की करा. धन्यवाद.